केल्यानंतर मी एक म्हणाल गाईस आमचा कौस्तुभ एकदा ते मी बनवून दाखवेल. माझ्याकडे पण टॅलेंट आहे. काही संबंध नाही. गरम होता बोलतो. लिक्विड कोण रेकॉर्ड बोलतोय. चहा तरी बनवता येत होता कच्चा. तो कोणी शिकवला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. आणि आता आम्ही निघालो कुठेतरी, म्हणजे असा अचानक प्लॅन झाला लोणावळ्याला जायला. एवढा भारी क्लायमेट झाला. हो ना. अरे काल किती वाजता मागायला गेलो ना, 1:30 वाजता. रात्री 1:30ला पाऊस आला. म्हणजे चल जाऊ ते लोणावळ्याला. झालं काय आज निघालो ना. आज निघालो ना. मी स्वतःहून बोललो चला म्हणून. तू आग नको लावूस. आमचा कौस्तुभ शेट आहे आज. टेन्शन नाही आम्हाला. मॉक ड्रिल माहितीये का कोणाला स्पेशल आहे आमचा. नाही तसं नाही बोलत. बोलायचं आम्ही बोलू शकतो. मग सांगू. तर बायकोची इच्छा होती माझ्या की लोणावळ्याला फिरायला जायचे. पहिला पाऊस आहे तर मी घेऊन चाललो. चला निघूयात आता. दर्शन येतोय, तो गेल्या लग्नाला म्हणून आम्ही त्याची वाट बघत थांबलोय. पण आता त्याला आम्ही मध्येच कुठेतरी भेटतो आणि निघतो. चलो. असलं भारी क्लायमेट झालंय ना. मला असं क्लायमेट झालं ना की लगेच कुठेतरी फिरायला जायचं असतं. हो ना. त्यासाठीच निघालो ना. म्हणून मी रात्रीच बोललेले चल रात्रीच आपण. ते कसे मासे चिंबोऱ्या मोठे पाऊस पडायला लागल्यानंतर अशी बिळातून बाहेर येतात, तशी घर कोंबडी बाहेर येते. तू बोलतो कधी पोहोचणार बोल. कधी पोहोच. गाडीत बसून कंटाळा आला. अजून कर्जत नाही आलं. आणि मगाशी तसं चाललं होतं की नाही वाव लोणावळा लोणावळा. आणि आम्ही आता दर्शनला पण उचलले डायरेक्ट लग्नामधून. इकडे त्याचे कपडे चप्पल वगैरे डायरेक्ट घेऊन आलो आम्ही घरून. सगळं फॉर्मल ड्रेसिंग वर घेऊन आलो. चालला चेंज करायला आता. हो मग याला दाखव. काळ्या झाल्या काळ्या आता. बघ कसं लपतो कसं गोरा तुझ्या व्हिडिओत आमच्याकडे. तो काय बोलतो माहितीये, म्हणजे मी इकडे व्लॉग मध्ये दिसून बोलतो मला तुम्ही ट्रोल करता आणि बोलतो मी काय फेमस होणार आहे का बोलतो. आम्ही तुला ट्रोल नाही करत. तुझी ड्रिल वाली स्टोरी सांगणार आहे आम्ही. मॉक ड्रिल आम्ही सांगू शकतो. गाईज तुम्हाला ऐकायची असेल तर प्लीज कमेंट करा आणि मग आम्ही तुम्हाला ह्याच्यावरती एक स्पेशल ब्लॉग देऊ. आम्ही छोटी शॉर्ट्सच टाकू ना व्हिडिओ. पण ते मॉक ड्रिल नक्की काय आहे आणि कशासाठी ठेवलंय, तो स्पेशली कौस्तुभ साठी ठेवलंय ना, ते आम्ही तुम्हाला सांगू. सो गाईज कमेंट करा. ड्रिल 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 सो काय बच्चा सांगू का. नाही तर सांगतो मी सांगतो काय झालं. तो जेव्हा कौस्तुभ आमचा कौस्तुभ गाईज आमचा कौस्तुभ एकदम छोटा होता ना. सीएनजी वाला घाबरला. सीएनजी वाला पण घाबरला. हसायला लागला. तर गाईज नसल्यावरती मी ब्लॉग बनवेल ह्याच्यावरती. मॉक ड्रिल 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 माहिती आहे. मॉक ड्रिलची स्टोरी सांगायची ना त्याची. ड्रिल वाली. आता मी ती वाली स्टोरी तुला नाही माहिती स्टोरी. अरे मग तर तुला सांगितलीच पाहिजे. पेट्रोल पंप कुठे. हा चल फोड मग. रोशन दादा लेफ्टी आहे का. तुझ्यापेक्षा जास्त चवायचं ना रोशन दादाला. रोशन सात्विक तो पण लेफ्टी होता. त्यांनी 2 वर्ष आधीपासून रायटी. सो गाईज आम्ही पोचलो लोणावळ्यामध्ये. बट झालेला आहे पोपट. अस्मीचा थोडक्यात झालेला आहे पोपट. कारण इकडे भुट्टा नाहीये आणि बुट्टा पण नाही. भुट्टा नाहीये कुछ भी नाहीये. सब मॅगी आहे. फक्त मॅगीचे 2-3 स्टॉल आम्हाला तिथे दिसले. बाकी काहीच दिसले. मला खायचा होता मका. मी म्हटलं मस्त पैकी असं मस्त पाऊस पडलाय छान मस्त मका घेईल हातात आणि मस्त क्लायमेट एन्जॉय करत करत मी मके खायला. पण हे आता जाऊयात आपण काय खाऊया. मॅगी बघूया. चल तिथे पुढे काय आहे. मॅगीच वाटतंय रे मला. सगळीकडे मॅगीच होतं.
सर्व ठिकाणी मॅगीच मॅगी ती पण चांगली बनवायला पाहिजे. ते नाही गॅरंटी. हा इथे नको पुढेच. ह्याच्या इथे मी एकदा सँडविच खाल्लेला आणि तो इतका पकाव बनवलेला. बंडल म्हणजे बंडल पेक्षा पण बंडल सँडविच होता. अजून अशी एवढं खराब आहे ना, मी त्याला कॉर्न वाली मॅगी सांगितली ना, ती पण नाहीये. मला वाटलंच म्हणजे कॉर्नच नाही मार्केटला याचा अर्थ. मग मी आता चीज मॅगी सांगितली. नूडल्स चालेल, प्लेन मॅगी आणि 2 रोटी आणि बटर रोटी आणि मुर्ग मुस्लम खाल्लंय. आणि आता बोलतो अरे मॅगी सांगा ना, बोलतो लगेच बनवायला, मला भूक लागलीये. लगेच झोप आली. अरे हाऊस करून नाईट आउटला आलाय आणि गाडीमध्ये झोपलेला. हा झोपला होता. झोपलाय. बर त्याचं जाऊ दे, तो लहान आहे. सकाळी एक मुलगी मला काय बोललेली एक सकाळी एक मुलगी, आम्ही डायटिंग करणार आहेत. पण मला चीज मॅगी आवडते आणि आता जिम जॉईन केली नाही. ओके, जिम जॉईन केली नाहीये पहिली. हे मी कधी बोलली, मी जिम जॉईन केल्यानंतर मी हे खाणार. अच्छा, तोपर्यंत मी खाऊ शकते. तोपर्यंत कंट्रोल नाही करतायत का? करणार आहे, पण आता मी जिम जॉईन केल्यानंतर मी खाऊ नाही शकणार. मग मी आता खाल्लं पाहिजे. कैसा लगा मेरा मजाक? पळतोय. लास्ट वाली मॅगी. ओके, म्हणून मी आता फिरून घेते. आणि काल कोणी खाल्ली? जिम जॉईन काल कोणी खाल्ली? गार्लिक मॅगी होती आणि मला तर नवीन ट्राय करायचं होतं. उद्या पण काहीतरी नवीन ट्राय करते. नाही ना, मी जिम जॉईन केली ना. अच्छा, माझे शूज ऑर्डर केलेत, कारण की एक माझे जे शूज होते जिम वर त्याने हरवले. ठीक आहे, मी हरवले का? तू हरवले, पुढे ठेवलेस मला माहित आहे. काही संबंध आहे का? ये बच्चा किसका गुम गया है? की संदेश जाधव? काय रे, पप्पू जाधव की संदेश जाधव? मग आता कधीपासून जिम कधीपासून? कधी? चिन्ह तुला वाटतंय? ही घटना काल्पनिक आहे. याचा काही संबंध नाही. त्यानंतर पण आमचं काय कुठे जायला पाहिजे की नको जायला? काय रे, जाडी झाले ना? मी एक लहान मुलगा पण बोलतोय तुला, हो जाडी झाले बोलतोय. तुला काय एवढं हसलं? मी जाडी झालं तर हा घे जरा मनावर घे, थोडं तरी घे. तू मॅगी खा आधी. काय झालं कस तुम्ही? जाडी झालं बघ. तोंडावर बोलतोय, तुझ्या तोंडावर बोल. ऑन रेकॉर्ड बोलतोय. हा मी जाणार आहे आत्ता खाऊन घेते मी. जाऊ देत, तर तुला मी 1 चमचा भरवते. आणि बाकी तू खाते का? चड्डा वगैरे करायची काय पद्धत आहे की नाही? सॉरी तोंड भाजलं तरी चालेल. सॉरी शक्तिमान. आता तू का खाल्लीस चीज मॅगी? मला गरज आहे, मला फॅट वाढलं आहे. आता ह्यानी का खाल्ली चीज मॅगी? नाही खायला पाहिजे. हे मयूर काका जाडा झालाय का? हे प्रश्नाचं उत्तर तुझ्या. तो बारीक झालाय. तरी मी दिसतोय म्हणजे मी बारीक झालोय का? तुझा पहिला जिमला मला नको शिकवतो. पहिला जिमला तुम्ही मॅगी हा तर खाणार नव्हता. तोंड बंद कर, तू खा. बडबड खाते खायचं पण खा. माझ्यासाठी ऑर्डर केली आहे मॅगी. ते असं केलं ना तरच तू बारीक होशील. असंच पाहिजे.
जिमला जातोस तू पण चीज मॅगी नाही खाल्ली पाहिजे. आणि हे कुठून येते बायसेप्स? माझी पण जिम बंद आहे. जिम आम्ही बरोबर बंद केली, बरोबर सुरू करू. समजलं ना? तो थांबला तुझ्यावर आणि थांबलो तुझ्यावर. त्यामुळे सुरूच नाही होते. चलो 7 में स्टार्ट करते जिम गाइस. तुला आता तूच भरवशील मला. बघा हे बघा किती चीज आहे आणि ती बारीक वाटते. तुम्हाला एक सिक्रेट सांगू, म्हणजे आत्ताचं हा काय करतोय, चीज आहे ना तो स्वतः खातोय आणि खालची मॅगी आहे ना ती मला भरवतोय. काय समजलं आहे का? हे बघा चीज घे. तुला चीज नाही आहे का यात? समोर दिसतंय का तुला चीज? मग आहे ना. दादा मॅगीवाला दादा, तो मॅगीवाला दादा. मी हाताने खाऊ शकते, मी हाताने खाऊ शकते. भरवतं तर काय वाईट आहे का तुला? हो चांगलं आहे. मग काय का त्रास होतो काय तुला चावायला? फिरायला माझा खाली अशी म्हणजे दरवाजा आणि चप्पल हे असं. अरे पण पाय कोण विसरतो का खाली काय? कौन है ये लोग, कहां से आते हैं? अरे पाय खाली ठेवला. विसरली, पायच नाही घेतला. बरं ते जाऊ दे सगळं. मेंदू घेतला का तरच जाऊयात. असं का? ठीक आहे, तुझा कुठे आहे रे मग? तो असं मी तुला बोलायला लागला, कौस तू बोलायला लागलास तुला. आम्हाला आईस्क्रीम हवी होती पण लाईटच नाही. नाही लाईट आहे, पण ते म्हणतात की लाईट गेली होती त्यामुळे बऱ्यापैकी आईस्क्रीम मेल्ट झालं. त्यामुळे आता आम्ही घेतोय कॉफी. आणि तुला काय पाहिजे? थोडं भेटेल कोल्ड कॉफी घे रे. मला कॉफी नाही आवडत. अरे आता संध्याकाळी तर प्यायलाच मी बनवलेली कॉफी. मी कसं करू तुम्ही? काय खोटं बोलते मी. मगाशी गाडीत विचारलं तर काय म्हणाला की चांगली झालेली कॉफी. यार मी चांगली कॉफी बनवते, प्लीज तुम्ही लोक नावं नका ठेवू माझ्या कॉफीला. हो अतिशय म्हणजे हे लोक मी बनवलेली कॉफी पिऊन माझ्या कॉफीला नावं ठेवतात. एक नंबर बनवते बाई, एक नंबर कॉफी. अजून काय तारीफ पाहिजे? अरे चांगली बनवते मी. अजून काय तारीफ पाहिजे? एक नंबर बोललो ना. अजून काय त्याच्या पुढे नंबर असतो का? काय 0 नंबर बोलू? एक नंबरच्या पुढे नंबर असतो का? कधी असतो का? नाही ना. गाईस ह्यांचं नका ऐकू, मी खरंच चांगली कॉफी बनवते. माणूस स्वतःला शेफ बोलतो ना, त्याच्यामुळे त्याला दुसऱ्याने बनवलेलं कधीच चांगलं नाही वाटत. चहा तरी बनवता येत होता का? चहा तो कोणी शिकवला? कॉफी कोणी बनवायला शिकवली? जेवण बनवायला कोणी शिकवलं तुला? ते उत्तर दे. आणि आज मला हे शिकवते, हे नको टाकू, त्याच्यानंतर ती फोडणी दे, हे टाक, पाणी कमी टाक. पण बनवते. जेवू शकतो इतक्या लायक तर मी बनवते. पुढे दिसेलच तुम्हाला काय बनवत आणि काय नाही बनवत. सगळं थापा येतो. एवढे दिवस लपून ठेवला आम्ही, मनात ठेवलं, आता बाहेर काढायची वेळ आली आहे. काहीच जाऊ देत. नो कमेंट्स. बनवून दाखव, त्यांना बनवून दाखव. एकच फक्त एक मिनिट दर्शन, हे बघ खरं सांग, चिकन हा चांगलं बनवतो की मी चांगलं बनवतो? मला याला विचारलं पण नव्हतं तरी कॉम्प्लिमेंट दिलं. बघ हे बघ, माझी गोष्ट ऐक, मी काय बोलतोय. आपले युट्यूबवर फक्त जेवणाचे 2च ब्लॉग झाले. एक चिंबोरी बनवलेली, एकदा बिर्याणी बनवलेली, ती मीच बनवले. तू बनवून त्यांना काहीतरी दाखव, तेव्हा समजतील की काय झालं कसं झालं. ठीक आहे गाईज, मी तुम्हाला बनवून दाखवेल. मी काय काय बनवू शकते ना ते माझ्याकडे पण टॅलेंट आहे. त्यांना बनवू नकोस. त्यांना नाही बनवायचंय, काहीतरी स्पेशल मेनू बनव. मला येतं बनवता, मी दाखवून. बघा तुम्ही माझी कॉफी झाली का बघ. शर्वरीला किती मिस केला मॅगी मध्ये. मी खूप मिस केलं. शर्वरीचा किस्सा आहे. जेव्हा मॅगी शर्वरीची आठवण येणार मला. माहिती तुला, आपण स्टॉल टाकून देऊया. शर्वरी तुला आता मॅगीचा स्टॉल आम्ही इथे लोणावळ्यामध्ये जागा बघतो आणि तुला स्टॉल टाकून देणार होता मी. डोपावर पाणी. डोपावर पाणी मॅगी मध्ये. एवढं मोठं पातेलं घेतलेलं आणि त्याच्यामध्ये तिने मॅगी टाकली होती. जाऊ दे, ती माझ्या कॅटेगरीत आहे. शर्वरी मी तुझ्या सोबत आहे. आपण चांगलं जेवण बनवतो. शेवटी ऍक्सेप्ट केलं ना आता. जाऊ दे, आपण चांगलं जेवण बनवतो. ऍक्सेप्ट केलं.
टाइम आउट घेतला मी. रिव्ह्यू घ्या. काय ती रिव्ह्यू? बोलता बोलता बोलून गेली. शर्वरी तू माझ्या कॅटेगरी मध्ये, आपण चांगलं जेवण बनवायला शिकू. शिकू नाही बोलले, शिकू नाही बोलले. नाही 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 मी शिकू नाही बोलले, शिकू नाही बोलले, नाही बोलले काहीच मी नाही बोलले सिरियसली. हे रात्री 2-3-4 वाजता कॉफी पाहिजे, मॅगी पाहिजे, कुरकुरे पाहिजे, शेव पाहिजे. मॅगी पाहिजे, खाल्ले का बस 2 पॅकेट आणले तो. मॅगी पाहिजे. की मग तुला मजा. आज खाल्ली ना रे मॅगी, लगेच मॅगी बोलून तोंड मग कसं लपवतो. आणि तू पण खाल्लीस माझ्यासोबत मॅगी. अर्धीच खाल्ली, अर्धे पण नाही खाल्ले मी. पण खाल्लीस ना, थोडीशीच तर खाल्ली ना. पण खाल्लीस. थोडीशीच खाल्ली ना. 2 वाजता उठून मी पॉपकॉर्न बनवते. जशी काय थिएटरला बसले आयपॅड घेऊन बसते, जशी काय थिएटरला तिला कॉफी लागते, तिला काय कोल्ड्रिंक लागते. कोल्ड्रिंक नाही पीत म्हणा ती, पण ते आता याचं ते सब्जाचं हे घेतेस ना ते लिक्विड. लिक्विड पाणी रे म्हणजे ते लिक्विड सब्जा टाकून. लिक्विड लिक्विड म्हणजे काय? पाणी. पाणी एवढं का शॉक लिक्विड. मला हार्पिक वाटलं. अरे हार्पिक लिक्विडच होतं म्हणून बोललो. अरे जाऊ दे, काय बोलू. अरे सब्जा टाकून पाणी रे. त्याचं सब्जांचं लिक्विड आणि हार्पिक काय संबंध? अरे हार्पिक ते कसं बोलले ते पण बरं, लिक्विड आहे जमलंच ना. तर तोंडाने बोल. बघ कसं वाटतंय बोलून. हार्पिक. तू बोलतो कसं बोलू, मग जमलंच तर तोंडाने बोल. हार्पिक. अरे ते बोला लिक्विड आहे ना. हा सब्जांचं लिक्विड आहे मला म्हटलं. सब्जांचं म्हणजे म्हणजे भाज्यांचं. काय म्हणायचं तुला? मी हार्पिक मध्ये सब्जा टाकून मी पिते. करेक्ट. सही पकडे. काय तुझे हे नव्हतं माहिती, कोणालाच नसेल माहिती, मला पण नव्हतं माहिती. नवीन हार्पिक रेसिपी, पिते. नवीन रेसिपी. एवढा खतरनाक म्हणजे खतरनाक वाला व्ह्यू झाला नाही ते. वाव खतरनाक. बोलले की नाही मी तुला आज चल म्हणून. बघितलं का इथे उभं राहा. वाव उभा ना बरं. वाव पूर्ण फॉग आहे आणि फॉगची मजा घेत आहेत. किती माणसं आहेत आणि खूप भारी क्लायमेट आहे माहिती आहे. एवढा भारी क्लायमेट आहे. जबरदस्त एकदम. मला असं वाटते आता मी ना गरम ब्लँकेट मध्ये जाऊन झोपावा. तू एक काम कर, तू गाडीतच झोप डायरेक्टली. अरे थंडी वाटते. ब्लँकेट घेऊन झोपतोस का? आता काय करू मी एवढा. असं मी तुला काय वाटतंय? मला तर खूप भारी वाटतंय. हा पब्लिक पण खूप आहे इथे. गरम होत आहे बोलतो. किती माझा ड्रेस गरम होतोय आणि स्वतः चुकडा झाला. मी नाही केला. ढोल्या 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 हळू हळू पकड त्याला. ए असं करतो तुझ्यासोबत. हा मी कोणी काढलं सांग. खरं बोल, खरं बोल. कोणी काढलं खरं बोल. स्वतःच्या हाताने स्वतः काढलंय. आता सांग कोणी काढलं. गाडी तिकडे. आता थंडी वाटते आता तिकडे नको जाऊ ना, गाडी ना. गरम होत. निकलते अभी इधर से. नाग पूर्ण जाम झालंय फॉगने. एवढी थंडी लागली. आता फक्त उद्या सर्दी नको व्हायला वाटते बस. ते भुरभुर भुरभुर सगळ्यांचं सुरू झालंय. गॉड ब्लेस बघ कशी भारी आलेला. आणि काही जमे ना कोइन्सिडन्सली आम्ही सगळे रेड टीम झालो. रेड रेड राईट. रेड. तू पण रेड फॅमिली मध्येच आहे. एकच आमच्यात ऑड मॅन आउट आहे. ऑड मॅन. चलो बाय बाय लोणावळा. आता जाऊयात घरी. आणि कौस्तुभ आता झोपणार आहे. येस. आणि असेच मस्त मस्त ब्लॉग्स तुम्हाला भेटायला येणार आहेत. ब्लॉग भेटायला आता 100% येणार आहेत. आता 100%. हो, कारण की आता आमचा फेवरेट सीझन सुरू झालाय पावसाळा.
आणि आम्ही आता इकडे जा तिकडे जा काही पण करा सुरू होणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.